किती मिनिट शेवटचे 10 मिनिट नक्कीच गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी. आणि 100% 10 मिनिटांनंतर 9:05 आपण बाहेर असणार हॉलमधून. स्वतःची ओळख करून देतो. नाव हरीम डुगुले. या SLPS परिवारामध्ये 21 जुलै 2021 ला जॉईन झालो. आज प्रत्येक जण इथे सांगून गेला, ब्रॉन्झ असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल, प्लॅटिनम, एमरॉल्ड, टोपाज, रुबी, सफायर आणि नवी रँक कुठली? स्टार सफायर. तर नक्कीच मी या स्टार सफायर पर्यंत पोहोचलो. पण जॉईनिंग डेट आहे 21 जुलै 2021, म्हणजे 2.5 वर्षे कंप्लीट झाले. आता या 21 जानेवारीला मला 30 महिने कंप्लीट झाले. या 30 महिन्यापूर्वी जेव्हा SLPS मध्ये आलो त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सांगायला नक्कीच आवडेल. काही लोकांनी नोकरी केलेली आहे, काही लोक हाऊसवाईफ आहेत, काही लोकांनी एक छोटासा व्यवसाय करून करत असतील. प्रॉपर गाव इथून 50 किलोमीटर अंतरावर छोटस खेडेगाव आहे, मिडगुलवाडी त्याचं नाव आहे. त्या गावामधून तालुका शिरूर. या 1996 ला 12वीचं शिक्षण कंप्लीट झालं आणि पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलो. औंधमध्ये ITI मध्ये मशीन्स नावाचा एक कोर्स असतो, तो कंप्लीट केला 2 वर्षाचा. आणि 1998 ला चाकणमध्ये गेलो जॉब शोधण्यासाठी. 2000 साली मी जॉब जॉईन केला. 2 वर्षे मी माझ्या दाजींचं वर्कशॉप होतं टेल्कोच्या मटेरियल गेटच्या जवळ, त्या ठिकाणी मी काम केलेले, प्रॅक्टिस केलेली. आणि 2000 साठी नोकरी जॉईन केली. 2000 ते 2005 माझ्या आयुष्यात जॉब नावाची गोष्ट मी केलेली आहे. मला आयुष्यामध्ये जनरलशिप असायची 8:30 ते 5, 2 तास OT असायचं, ओव्हर टाइम. आणि असं आयुष्य चालू होतं 5 वर्ष. 5000 सॅलरी चालू झाली. 2005 ला जॉब सोडला. जॉब मुक्त भारत अभियानामध्ये सामील झालो आणि व्यवसायामध्ये पडलो. ज्यावेळी जॉब सोडला 25,000 सॅलरी होती 2005 साली. आणि व्यवसाय करायचा कुठला तर 5 वर्ष जे नॉलेज घेतलं त्या नॉलेजला वापरण्यासाठी त्याच इंडस्ट्रीमध्ये एक छोटंसं इंजिनिअरिंग वर्कशॉप चालू केलं. जे नॉलेज मिळालं होतं त्या नॉलेजमध्ये वाढ केली. 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली. 20 वर्कर कामाला होते आणि छानपैकी बिझनेसचं आयुष्य चालू झालं. त्या बिझनेसमध्ये 2 वर्षात 20 कंपन्यांचा वेंडर झालो. चाकणमध्ये अनेक लोकांना माहित आहे. MIDC मध्ये मिंडा कंपनी आहे, इंट्रन्स कंपनी आहे, त्यानंतर आपली महिंद्रा आहे. मी 20 कंपन्यांचा वेंडर झालो आणि छान माझं शॉप चालू होतं. महिन्याला 50,000, 60,000, 1 लाख रुपये चालू होते. आणि चालू असताना असंच ऍक्सिडेंटली मी मला असं वाटतं 2005 ते 13 मी माझ्या आयुष्यात 8 वर्ष शॉप चालवलेला आहे. 2013 साली या इंडस्ट्रीमध्ये ऍक्सिडेंटली आलो. आणि SLPS ला जॉईन होण्याच्या आधी मला असं वाटतं 6 ते 7 वर्षामध्ये मिडल क्लासची जी स्वप्न असतात, जी आपण चित्रामध्ये पाहिली, घर, गाडी, फॉरेन ट्रिप, हे नक्की मी अचीव करू शकलो या इंडस्ट्रीमध्ये. पण SLPS मध्ये जेव्हा आलो बेसिक नीड नक्की कंप्लीट होत्या. घर होतं, गाडी होती, मुलांच्या शिक्षणासाठी सगळी सोय केलेली होती, फॉरेनच्या ट्रिप 10 झालेल्या होत्या. परंतु स्वप्न एकही कंप्लीट नव्हतं. माझ्या गरजा नक्की कंप्लीट आहेत. निगडी प्राधिकरणात माझं रो हाऊस आहे 1 कोटीचं. नक्की माझ्याकडे आता 22 लाखाची करोलांकीच आहे. नक्की माझ्या 2 मुलींसाठी शिक्षणाची सोय केलेली आहे. परंतु स्वप्न एकही कंप्लीट नव्हतं. आणि स्वप्न कंप्लीट होण्यासाठी एक कंपनीची शोध मोहीम चालू होती 2021 साली कोरोना संपल्यानंतर, की अशी एक कंपनी हवी ज्या इंडस्ट्रीमध्ये मी शिकलोय किंवा बेसिक नीड कंप्लीट केले त्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक स्वप्न जे मी पाहिलं होतं ते कंप्लीट करायचं होतं. आणि गुगल आणि YouTube आज एवढे मोठे सर्च करण्यासाठी हत्यार आपल्याकडे आहेत ना, त्याच्यामध्ये 100% माहिती मिळते. मे, जून आणि जुलै 2021 साली मला आजही ते 3 महिने आठवतात. गुगलमध्ये मी सर्च केली होती टॉप 10 डायरेक्ट सेलिंग कंपनीज इन इंडिया. 10 कंपनीचा स्टडी केला. मला करिअर करायचं होतं डायरेक्ट सेलिंग मध्ये. मला रिटायरमेंट घ्यायची होती डायरेक्ट सेलिंग मध्ये, की जोपर्यंत आपले हातपाय चालतात. जशी रिटायरमेंट 60 वयाला होते, 58 वयाला होते, मलाही असं वाटत होतं की डायरेक्ट सेलिंग मध्ये मला रिटायरमेंट घ्यायची, पण कंपनी तशी हवी. आणि गुगलमध्ये मला टॉप 10 कंपन्यांमध्ये मी 9 कंपन्यांचा अभ्यास केला आणि 10वी कंपनी SLPS होती. आणि SLPSचा नंबर त्या टॉप 10 मध्ये 9 नंबर होता. आजही तो दिवस मला आठवतोय. आणि त्या दिवसानंतर मला एकच कळलं, युट्यूबला व्हिडिओ पाहिले, CMD सरांचे स्पीच ऐकले, कंपनी प्रोफाईल, प्रोडक्ट आणि प्लॅन सर्व समजलेलं आहे मला. पण जॉईन करायचं तर इंडियामध्ये महाराष्ट्राचा एक स्टेट आहे, महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यात आम्ही आहे, मग या जिल्ह्यातला कोणीतरी सिनियर पाहिजे की ज्या ठिकाणी मी ज्याच्यासोबत जाऊन काम करू शकतो आणि करिअर करू शकतो. आणि फेसबुकला एक ऍड आली होती
आणि त्या ऍड मध्ये आपल्या खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांना डेंटो डॉग आणि तुळशी देताना एक पोस्ट मी पाहिली होती. 2021 सालची गोष्ट आहे, जुलै महिना. आणि त्यामध्ये धीरज कुमार सर, चित्रा मॅडम आणि त्यांच्या मध्यस्थी यालका जोगदन मॅडम होत्या. आणि त्या प्रॉडक्ट देताना एक इमेज पाहिली. मला कळलं की धीरज सर माझे मित्र आहेत. त्यांना इमिजिएट फोन केला की धीरज सर, की मला या SLPS मध्ये जॉईन व्हायचंय, तुम्ही SLPS करताय मला कळलेलं आहे. आणि त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना मी सांगितलं की मी टेल्को मटेरियल गेट जवळ येतो, तुम्ही चाकणमधून या. आणि छोट्याशा हॉटेलमध्ये चहा पिताना हा प्लॅन मी समजून घेतलाय 30 मिनिटांमध्ये. एक चहामध्ये प्लॅन समजून घेतला. जसं तुम्ही आता या मस्त हॉलमध्ये बसलेला आहात क्वालिटी सर्कलमध्ये, मी माझ्या टेल्कोच्या मटेरियल गेट जवळ एक छोट्याशा हॉलमध्ये प्लॅन समजून घेतला. चित्रा मॅडम आणि धीरज सर आले होते. 30 मिनिटात एकच कळलं की या ठिकाणी करिअर होऊ शकतं. त्यांना सेकंड क्वेश्चन विचारला, तुमचे महागुरु कोण आहेत ज्यांनी तुम्हाला घडवलेलं आहे? धीरज सर मला बोलले 17 महिने जॉईनिंग होऊन झालेत, 18 लाख इन्कम आहेत आणि मी टॉपास झालेलो आहे सर. तर 100% त्यांना मी विचारलं तुमचे महागुरु कोण आहेत, आणि सरांनी मला सेकंड डेला ज्यांना भेटवलं, आपल्या महाराष्ट्राचे पुणे जिल्ह्यातले फास्टेस्ट ब्ल्यू डायमंड ज्यांनी 1 करोड रुपये कमवलेले आहेत, विकास कुलकर्णी सरांसाठी एक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. त्या विकास कुलकर्णी सरांना मी भेटलो 21 जुलैला संध्याकाळी 5 वाजता भोसरीमध्ये साईसागर हॉटेलमध्ये. आणि त्यांनी विश्वास दिला की सर या ठिकाणी करिअर होऊ शकतं. मी त्यांना विचारलं मला करिअरच करायचं आहे, फक्त सर मला इन्कम सांगा किती झालाय, जेचे करून मला प्रेरणा मिळेल तुमच्या इन्कम मधून. त्यांनी सांगितलं सर मी ऑगस्ट मध्ये 10 तारखेला जॉईन झालेलो आहे 2019 साली. आणि 2023 ला मी प्रश्न 21 ला प्रश्न विचारला होता. 22 महिने कंप्लीट झाले होते आणि 42 लाख इन्कम झालेला होता सरांचा. कॉन्फिडन्स इतक्या हाय लेवलला घेतलं, त्याच दिवशी डिसिजन घेतला काम करायचंय. आणि दुर्दैवाने त्यावेळेस मला धुळीची अलर्जी झालेली होती. सरांना एकच प्रश्न विचारला, अलर्जीचे प्रोडक्ट आहेत का आपल्या संस्थेमध्ये? सर मध्ये सगळे प्रोडक्ट आहेत. धुळीची अलर्जीचे प्रोडक्ट 16,500 3 महिन्याचा कोर्स असतो. मी तो कंप्लीट करण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर टाकली. भोसरीमध्ये, चाकणमध्ये, पुण्यामध्ये, तळेगावमध्ये आज शॉपी आहे. त्यावेळेस एकही शॉपी नव्हती पुण्यामध्ये. ऑनलाईन ऑर्डर टाकली आणि प्रोडक्ट 2 ऑगस्टला निगडी प्राधिकरण भेद चौकात माझ्या घरी प्रोडक्ट आले. कुरिअरने 3 महिने कोर्स कंप्लीट केला. ऑगस्ट सप्टेंबर आली, ऑक्टोबर 3 महिन्यात रिझल्ट 100% आला. आणि त्या दिवशी खात्री पटली, जशी 3 स्टेप मी सांगितल्या सेमिनार मध्ये. पहिले प्रोडक्ट काय घेतले, विकत घेतले, नंतर रिझल्ट घेतला आणि मग प्रमोट करण्यासाठी 9 नोव्हेंबर 2021 कंपनीचा 7वा वर्धापन दिन होता, अॅनिव्हर्सरी होती 7वी. मी त्या दिवशी कामाला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर एकच कळलं की मला रिझल्ट आहे तर माझ्या मित्रांना, नातेवाईकाला येऊ शकतो. जवळच्या 10 मित्रांना पहिल्या महिन्यात सांगितलं की यस मी वापरलेला आहे, तुम्ही वापरू शकता, मला रिझल्ट आलेला आहे. कारण ज्याने वापरले त्यालाच विश्वास असेल ना की रिझल्ट काय आहे. आणि विश्वासाने सांगितलं, त्यांनी 10 लोकांनी विश्वास ठेवला, त्या 10 लोकांना पण रिझल्ट आले. आणि 3 महिन्यामध्ये मला असं वाटतं मी गोल्ड लेवल क्रॉस केली होती. मी 3 लेवल क्रॉस केले होते आणि 25,000 इन्कम झाला. त्या 10 लोकांना घेऊन एका ठिकाणी बसलो. या भारतामध्ये ज्या 2 मोठ्या समस्या आहे, आर्थिक